नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवलेत ह्या व्हिडिओचा लोकांना भरपूर फायदा होतोय आणि भरपूर लोकांची दारू सुटलेली सुद्धा आहे। मंडळी, आजचा आपला विषय जी लोक दारू पितात आणि जी लोक दारू नाहीत पित अशा दोन्ही लोकांसाठी आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे। दारू आणि लिव्हर मध्ये नक्की काय कनेक्शन आहे? प्रत्येक जण किंवा असं तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल की दारू पिल्यानं लिव्हर खराब होतो। नक्की कशामुळे होतो आणि दारू किती मात्रात पिली पाहिजे आणि आता दारूमुळे लिव्हर आपला किती खराब झाला असेल हे तुम्हालाच कळणार आहे या व्हिडिओच्या मार्फत। युट्यूब वरती भरपूर व्हिडिओ बघण्यापेक्षा आजची आपली ही महत्वपूर्ण व्हिडिओ आहे। ही एकच व्हिडिओ बघितली तर खरंच ज्या लोकांना मनापासून दारू सोडायची इच्छा आहे त्या लोकांची खरंच दारू सुटणार आहे आज ह्या व्हिडिओच्या मार्फत। सगळ्यात पहिल्यांदा विषय आपण सविस्तर घ्यायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा जर म्हटलं तर कोणत्या दारूमध्ये किती % अल्कोहोल आहे ही पहिल्यांदा आपण माहिती करून घेऊया। मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात होती ते म्हणजे टाइमपास आणि टाइमपास करता करता मज्जेत बियर पासून सुरुवात होते बघा। बियर मध्ये कमीत कमी 8% अल्कोहोल असतं बघा। त्याच्यानंतर सुरुवात होते ते म्हणजे वाईनला। वाईन मध्ये कमीत कमी 16 ते 24% अल्कोहोलची क्षमता बघितली जाते। त्याच्यानंतर जर म्हटलं तर रम नंबर 1 कोणतीही दारू तुम्ही घेतली तर त्या दारू मध्ये कमीत कमी 50% अल्कोहोलची क्षमता असते मंडळी। आणि त्याच्याहून जास्त जर म्हटलं तर आपली देशी दारू। ही प्रत्येक माणसाची पिण्याची चॉईस वेगळी आहे, म्हणजे टप्प्याटप्प्यानं माणूस तिथपर्यंत जातो बघ। सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा घेतला तर आपल्या लिव्हरची कॅपॅसिटी किती आहे दारू पचन करायची किंवा दारू पचवायची। तर मंडळी विषय बघा कसा आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं तर एक बियर तुम्ही घ्या, बियर मध्ये 8% अल्कोहोल असतं आणि दारूची बाटली घेतली तर त्यात 45 ते 50% अल्कोहोल असतं। मग एवढा अल्कोहोल त्याच्यामध्ये असतं, पण आपल्या लिव्हरची कॅपॅसिटी एका तासाचं जर म्हटलं, एका तासाचा अवरेज म्हटलं तर लिव्हरची कॅपॅसिटी फक्त 10% अल्कोहोल पचन करण्याची आहे। जर आता 50% अल्कोहोल एका क्वार्टर मध्ये तर एका क्वार्टरचं कमीत कमी 5 पॅक करावं लागतील, तेव्हा ती क्वार्टर तुम्हाला आणि तुमच्या शरीराला व्यवस्थित ठेवू शकते। मंडळी, जर माणूस आता बसल्या जागेवर जर 90 पिते किंवा क्वार्टर पिते तर ते कमीत कमी 50% अल्कोहोल आपल्या शरीरात घेते, पण आपल्या लिव्हरची खरं तर कॅपॅसिटी फक्त 10%च आहे। मग एक बियर माणूस जर पित असला ते पण एक बियर पेल्यानंतर त्या माणसाला 1 तासानंतर परत अजून एक बियर पेला तरी चालेल, पण त्याच्या आतमध्ये पिला तर चालणार नाही। लिव्हर नक्की आपल्या शरीरात काम काय करतं? मंडळी, लिव्हरचं काम एकच असतं की जेवढं आपल्या शरीरामध्ये विषबाधा पदार्थ जेवढं शरीरात जातात ते मग दारू असो किंवा गोळ्या औषध काही असो, ज्या साईड इफेक्ट होणाऱ्या गोळ्या सुद्धा असू शकतात। आपण म्हणतो फ्रूट पॉइझन झाले, असं सुद्धा फ्रूट पॉइझन झालेले पदार्थ सुद्धा असू शकतात। अशा सर्व आपण जे खातो जे पितो ह्या सर्व गोष्टीमधून जेवढं विष बाहेर निघतं शरीरासाठी घातक आहे अशा बाधक वस्तूंना आपल्या शरीरातून बाहेर काढायचं काम खरं तर लिव्हर करतं। त्याच्यानंतर दुसरं काम लिव्हरचं म्हटलं तर आपले पाचन शक्ती वाढवायचं काम करतं। म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये पित्त किती प्रमाणात ठेवलं पाहिजे आणि किती प्रमाणात ते शरीरातून बाहेर काढलं पाहिजे, म्हणजे आपल्या शरीरात जे आपण खातो ते पचन करायचं काम खरं तर लिव्हर करतो। मंडळी, तुम्ही बघत असाल ज्या दिवशी माणसाला जास्त दारू होती त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या माणसाला एकतर ऍसिडिटीचा त्रास होतो किंवा टॉयलेटला गेलं तरी टॉयलेटला व्यवस्थित होत नाही। आणि अशा कारणांच्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि उष्णता वाढल्यानंतर त्या माणसाला मूळव्याध होण्याची शक्यता सुद्धा सर्वात जास्त दाट असते बघा। तसं म्हणलं तर शरीराचं पूर्ण कंट्रोल आपल्या लिव्हर करत असतो बघा। शरीर व्यवस्थित चालायसाठी शरीराला विटामिन भेटणं सगळ्यात महत्वाचं आणि गरजेचं आहे। ते भेटतं ते फक्त लिव्हर पासूनच भेटतं। ते लिव्हर जो आपण खाल्ल्याला शुद्ध करतो त्या गोष्टीपासून आपल्याला ती विटामिन भेटत असतं। पण जेव्हा आपल्याला विटामिन भेटायचं जे खाल्लंय त्याचं विटामिन म्हणजे ज्याचा जो फायदा आपल्याला भेटायचा जेव्हा बंद होतो त्या टायमिंगला खरं तर लिव्हर काम करायचं आपला हळूहळू बंद होत असतं। शरीरामध्ये साखर किती प्रमाणात ठेवायची आणि किती प्रमाणात नाही हे सुद्धा काम खरं तर लिव्हर करतं बघा। आणि त्याच्यानंतर जर म्हटलं
तर आपण जे खाल्ले त्याची आपल्याला शरीरात जी एनर्जी येते, ताकद येते, ती ताकद शरीराला कितपर्यंत द्यायची आणि कितपर्यंत ती स्वतःपाशी ठेवायची हे काम सुद्धा लिव्हर करतं. म्हणजे जसं की बघा, आपण मोबाईल जर चार्जिंगला लावला तर मोबाईल चार्जिंगला लावताना आपण 24 व्होल्टेजला लावतो आणि ते 24 व्होल्टेज सप्लाय आपल्या मोबाईलला पुढे 12 व्होल्टेज करून पुढे सप्लाय करून चार्जिंग, म्हणजे जसं चार्जिंग काम करतं ना त्याचप्रमाणे लिव्हर आपल्या शरीराचं काम करत असतो. मग जरा विचार करा मंडळी, आपल्या शरीराचं एवढं सगळं काम एकटा लिव्हर करतो. लिव्हरच जर डॅमेज झाला तर एवढ्या आपल्या शरीराची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जाग्यावर थांबते आणि ती प्रक्रिया आपली जाग्यावर थांबल्यामुळं माणसाचा मेंदू भ्रष्ट झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्यानंतर माणसाच्या सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं तर हातापायावर सूज येते बघा. हातापायावर सूज येणे आणि माणसाचा चेहरा पूर्ण शरीर पिवळं पडत जातं. ते कशामुळे होतं? लिव्हरवर सूज येणे किंवा खराब होण्याची प्रोसेस चालू असते. सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं तर दारू पिल्यानंतर ते लिव्हर पर्यंत पोचते कशी बघा. सगळ्यात आधी माणूस तोंडाने आपली दारू पितो. दारू पिल्यानंतर दारू जाते टमक मध्ये. टमक मध्ये दारू गेल्यानंतर जे आपण, मला सांगा, दारू प्यायच्या आधी माणसं जेवण का करत नाहीत? हा सगळ्यात मेन मुद्दा आहे. दारू प्यायच्या आधी जर जेवण केलेलं असलं तर ते आपल्या टमक मध्ये असतं. टमक मध्ये म्हणजे पोटामध्ये ते आपलं जेवण असतं. त्या जेवणामध्ये दारू, अल्कोहोल जेव्हा मिक्स होतं, ते मिक्स झाल्यानंतर माणसाला एकदम असं वेगळंच वाटतं. वेगळं म्हणजे उलटी आल्यागत होतं किंवा दारू बाहेर फेकते. जर काय लोकांची उलटी झाली नाही, दारू बाहेर फेकली नाही, तर त्या लोकांना ती दारू तिथून डायरेक्ट आपल्या रक्तामध्ये मिक्स होते. रक्तामध्ये मिक्स होताना पण ते हळूहळू मिक्स होते. जसं माणसाचं खाली पोट असलं तर दारू काय करते, टमक मध्ये गेली की ती टमक काय करते, दारूला शोषून घेते. दारूला जेवढं शोषल तेवढं रक्तामध्ये दारू लवकर जाते आणि रक्तामध्ये दारू जास्त गेल्यामुळं माणसाच्या डायरेक्ट डोक्यावर परिणाम होतो बघा. ती दारू डोक्यामध्ये पहिल्यांदा भिनते आणि डोक्यामधून भिनल्यानंतर ती माणसाच्या लिव्हर मध्ये दारू येते. मग लिव्हर मध्ये आल्यानंतर लिव्हर त्या दारूला किती प्रमाणात शुद्ध करतो, आपल्या शरीरातून बाहेर फेकायचं काम करतो. पण जर मला सांगा, आपला लिव्हरच तिथं काम करत नसेल तर ती पेलेली दारू लिव्हर आपल्या शरीरातून बाहेर कसं काढणार? मंडळी, हा सगळ्यात मेन मुद्दा आहे बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा विषय घ्यायचा तर लिव्हरचा. पहिल्यांदा दारू माणूस पितो तेव्हा लिव्हर एकदम आपला सुस्त फुस्त आणि तंदुरुस्त असतो. त्याच्यानंतर माणूस जास्त प्रमाणात दारू प्यायला चालू होतो आणि जेव्हा दारू प्यायला चालू होतो त्याच्यानंतर लिव्हरला काय होतं बघा, लिव्हरला सूज यायला चालू होती. ते म्हणजे सर्वसामान्य लक्षण आहे, ते कळून सुद्धा येत नाही. लिव्हरला थोडी सूज येते बघा. सूज यायला लागली की लिव्हर असा फुगतो. म्हणजे एखादा सडपातळ माणूस आणि जाड माणसात जेवढा फरक असतो तसाच तो फरक असतो बघा. म्हणजे विषय घ्या, काटकोळा माणूस जेवढं काम करू शकतो तेवढा जाड झालेला माणूस ते काम करू शकत नाही. तसंच होतं. त्यामुळे लिव्हर जसं पहिलं काम करत होता त्याच्यानंतर लिव्हरची गडबड चालू होते. लिव्हर जाड झाल्यामुळं, लिव्हरला सूज थोडीशी आल्यामुळं त्याला काय होतं, ती जो डेली रुटीन काम करत असतो लिव्हर, त्या पद्धतीने लिव्हर काम करणं कमी करतो. त्यामुळे माणसाच्या सगळ्यात पहिल्यांदा त्रास काय होतो बघा, अन्न पचन न होणे. अन्न पचन न झाल्यामुळं माणसाला सगळ्यात जास्त त्रास मूळव्याधाचा होतो. मी मागाशी पण तुम्हाला म्हटलेलं बघा, अन्न पचन न झालं की माणसाला मूळव्याधाचा त्रास होतो. बरं, तो त्रास जरी नाही झाला आणि माणूस अजून दारू जरी पित असला, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस बघा काय होते. त्याच्यानंतर लिव्हर कमीत कमी 75% येतो. कारण मी ही प्रोसेस सांगितली ती होती 30 ते 40%. ती माणसाला एवढं कळून येत नाही. त्याच्यानंतर माणूस अजून दारू पितच राहतो. दारू प्यायचं माणूस बंद करत नाही. बरं, रोज दारू पिणाऱ्याला ही प्रोसेस होतच राहते. त्यानंतर दारू अजून पिल्यानंतर माणसाला लिव्हर हळूहळू काळा पडत जातो. काळा पडत जायला लागल्यावर कमीत कमी 70 ते 75% लिव्हर काम करायचा बंद होतो. काम करायचं बंद झाल्यावर माणसाला काय होतं बघा, म्हणजे एकदम घाबरटपणा वाटतो शरीरात. डोकं जास्त व्यवस्थित चालत नाही. हातापायावर सूजच येते किंवा डोळ्याच्या कडन असं काळपटपणा येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सकाळचं उठताना बी माणसाला उठू वाटत नाही. आणि त्याच्यानंतरच माणसाचं सांध, गुडघं ह्यातलं कॅल्शियम कमी होतं, हे सुद्धा दुखायला चालू होतं. आणि त्याच्यानंतरची जर प्रोसेस म्हटली, माणूस तरी सुद्धा दारू प्यायला चालू ठेवलं तर राहतो शेवटचा 4था विषय. त्यानंतर लिव्हर पूर्ण सुकून जातो आणि लिव्हर कमीत कमी 8 ते 9% काम करतो आपल्या शरीरात.
आणि लिव्हरचं काम फक्त काय राहतं, जेवढं आपण पाणी जरी पिलं ना, ते पाणी बी पचन पाण्यातून जेवढं आपल्याला भेटणार आहे शरीरासाठी, ते सुद्धा शरीरासाठी ते लिव्हर कडून भेटत नाही. त्यामुळे माणूस एकदम काटकागत सुकत जातो आणि हळूहळू माणसाचं पूर्ण जेवण वगैरे ह्या गोष्टी पूर्णपणे थांबून जातात. आणि शेवटचा विषय म्हटलं तर ती लास्ट स्टेज आहे माणसाची. पण मंडळी 70 ते 75% जेव्हा माणूस असतो ना, लिव्हर एक अशी वस्तू आहे ही आपण व्यवस्थित सुद्धा करू शकतो पहिल्यासारखी. आणि ही लिव्हर अशी वस्तू नाही की ही खराब झाली की खराबच होते. पण लिव्हर जर 90% किंवा 85% जर खराब झाला तर त्याला परत रिवर्स आणणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. मग तुम्ही सुधारला तरी ते रिवर्स आणायचं म्हणलं तरी भरपूर अवघड गोष्टी आहेत. परत तुम्हाला काहीच काम होणार नाही, कारण चालायचं म्हणलं तरी धाप लागणे किंवा भरपूर गोष्टी होतात. उठता बसता सुद्धा येत नाही. पण लिव्हर जेव्हा 70 ते 75% पर्यंत असतो ना, तेव्हा लिव्हरला खरं तर रिवर्स आणता येतं. पण रिवर्स आणायचं कसं बघा, ही तर सगळ्यात व्हिडिओची आपल्या महत्वाची प्रोसेस आहे. लिव्हरला रिवर्स आणायसाठी काम काय करायचं मंडळी, फक्त ही काम करताना दारूचा एक घोट बी तुमच्यासाठी विष म्हणून ठरलं जाईल. जेवढं तुम्ही ही आतापर्यंत मी आता सांगणार आहे ही पूर्ण प्रोसेस तुम्ही केली ना, तर त्या प्रोसेस मध्ये चुकून तुम्ही एक दिवस जरी दारूचा घोट जरी घेतला ना, तर पूर्ण ही केलेल्या कामाचं वाट लागून जाणार आहे. पण मंडळी बघा, आपल्याला आपल्या शरीरापेक्षा दारू महत्वाची नाही, अशा लोकांनीच हा प्रयोग खरं तर करा. आणि मी जेवढी लक्षणं सांगितली ह्यातलं जर तुम्हाला लक्षणं कोणती वाटत असतील आपल्या शरीराबाबतीत झाली ती, तर खरं तर आजपासूनच दारू बंद करा. आणि मी सांगतोय ह्या प्रोसेसनं काम तुम्ही करा, तुमचं शरीर एकदम सुस्त पुस्त आणि तंदुरुस्त होणार आणि एकदम टणटणीत तुम्ही होणार. बघा, सगळ्यात पहिल्यांदा करायचं काय बघा, सकाळी लवकर उठायचं. लवकर उठल्यानंतर 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा हळद टाकायची. त्या दूध आणि हळद चांगलं गरम करायचं आणि थोडं कोमट झालं की ते दूध आणि हळद रोज सकाळी ती प्यायचं, ती पण नाश्ता करायच्या आधी मंडळी. आणि दुसरा विषय, सकाळी उठल्याच आपलं जे केवीचं फळ भेटतं, ते केवीचं फळ एक फळ जरी रोज सकाळी खाल्लं तरी सर्वात चांगली गोष्ट आहे. आणि आपण द्राक्ष घेतो बघा, द्राक्षाचं जे मनुका असतात ते मनुका काय करायचं, रात्रीचं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळ झाली की ती पाणी पूर्ण प्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या लिव्हरला एकदम स्वच्छ करतं. बघा, द्राक्ष हे स्वच्छ करतं आपल्या लिव्हरला. म्हणजे ते मनुका सुकलेला असतात ना, ते रात्रभर पाण्यात ठेवायचं आणि मग सकाळचं ते पाणी प्यायचं. ह्या अशा गोष्टी करा. परत त्याच्यानंतर म्हटलं तर दह्याचं सेवन जास्त करा. दही, ताक, लोणी ह्या गोष्टी तुम्हाला जास्त प्रमाणात खाव्या लागणार आहेत. आणि जास्त पण गोड खाणं हे सुद्धा चुकीचं आहे. हे कुणाला आहे, ज्यांचं 70 ते 75% लिव्हरचं काम झालेलं आहे अशा लोकांसाठी. पण ज्यांचं 30-40% लिव्हर आहे, ज्या लोकांना आताचे थोडस काहीतरी जाणवते, अशा लोकांसाठी ह्या गोष्टी जर केल्या तर खरंच टणटणीत होणार आणि दारू तुम्ही जरा लांबच राहा. तेवढं तुम्ही फळं खाचाल तेवढा तुमचा लिव्हर चांगला होणार. आणि हे सगळे प्रोसेस करताना कमीत कमी 3 महिने ही प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. तेव्हा तुमचा लिव्हर 75%वरून कमीत कमी 40% येणार. मंडळी, ही प्रोसेस आखी करताना चुकूनही तेलकट काही जास्त खाऊ नका. म्हणजे तेलकट तुम्ही खाचाल तर ही प्रोसेस केली तरी त्याला जेवढा परिणाम होणार आहे तेवढा होणार नाही. तुम्ही जेवणामध्ये जेवढं फळभाज्या खाता येतील एवढ्या फळभाज्या खावा. त्यामुळे काय होतं, तुम्ही जेवढं ही आत्ताची औषध ही वगैरे आता तुम्ही मी सांगितलं, दही असू, ताक असू किंवा हा आपलं हळद असू किंवा आलं असू, अशा गोष्टी तुम्ही जे करणार आहे त्या गोष्टींना ती गोष्टी अजून चांगल्या प्रोत्साहन देणार आणि शरीर लवकर रिकव्हर होणार, तुमचा लिव्हर लवकर पहिल्यासारखा होणार. मंडळी, त्यामुळे बघा, लिव्हर शरीरासाठी एकटाच असतो आणि त्याला परत आपण सरळा सुद्धा करू शकतो. पण अजून जर तुम्हाला थांबायचं नसेल तर मग खरंच ही व्हिडिओ हितपर्यंत बघून सुद्धा तुमचा काही फायदा नाही. मंडळी बघा, तुम्हाला लय सवय दारूची, काही होत नाही, महिनाभर त्रास होतो दारू सोडल्यानंतर, परत सगळं आहे असं एकदम आयुष्याने जग पूर्ण सुंदर वाटतं. मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.